सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी वांद्रे भागातच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संशयित आरोपी वांद्रे रेल्वे स्टेशनच्या आसपास आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हल्लेखोरानं पहाटेची पहिली ट्रेन पकडली असावी असाही अंदाज बांधला जातोय, तशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। पोलिसांची पथकं वसई आणि नालासोपाऱ्यामध्ये तळ ठोकून आहेत आणि त्या आरोपीचा शोध घेतला जातोय। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सैफ अली खानवर चाकू हल्ला प्रकरणातला आरोपी हा वांद्रे भागातच आहे अशी माहिती मिळते। संशयित आरोपी वांद्रे रेल्वे स्टेशनच्या आसपास असल्याची माहिती मिळते। या हल्लेखोरानं पहाटेची पहिली ट्रेन पकडल्याची माहिती सुद्धा मिळते। पोलिसांची पथकं वसई आणि नालासोपाऱ्यामध्ये सुद्धा तळ ठोकून आहेत। संशयित आरोपीचा शोध घेतला जातोय आणि हा आरोपी वांद्रे भागातच आहे अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्या दृष्टीने आता पोलीस तपास करतायत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, का अधिकचे अपडेट्स मिळतात या संदर्भात? नक्कीच आपण बघितलं तर सैफ अली खानवरती ज्या प्रकारे हल्ला झाला, जीवघेणा हल्ला झाला, या प्रकरणाला आता 30 तासांपेक्षा जास्तीचा कालावधी जो आहे तो उलटलेला आहे। मात्र अजूनही जो अज्ञात आरोपी आहे तो अजूनही पोलिसांच्या अटकेत नाही। त्यासाठी आता पोलिसांची 20 वेगवेगळी पथकं मुंबई आणि मुंबई बाहेर असल्याची माहिती जी आहे ती मिळते। वेगवेगळ्या अँगलने सध्या तपास केला जातोय। जी माहिती सध्या सूत्रांकडनं मिळते, काल रात्री जेव्हा गुरुवारी मध्यरात्री जेव्हा आरोपीने सैफ अली खानवरती हल्ला केला, जीवघेणा हल्ला केला, त्याच सकाळी म्हणजे पहाटे तो पोलिसांना वांद्रे स्थानकाच्या आसपासच्या परिसरात दिसल्याची माहिती जी आहे ती मिळते। आणि त्यानंतर पहाटे पहिलीच ट्रेन त्याने पकडली आणि तिथून तो पळाला असा संशय पोलिसांना असल्याची माहिती जी आहे ती मिळते। त्यासाठी आता वसई आणि इतर ठिकाणी पोलिसांचं पथक हे तळ ठोकून असल्याची माहिती जी आहे ती मिळते। म्हणजे कुठेतरी पोलिसांना असा संशय आहे की काल हल्ला झाल्यानंतर तो व्यक्ती जो आरोपी आहे तो त्याने ट्रेन पकडली आणि तो कुठेतरी मुंबई बाहेर आहे। त्यामुळे आता मुंबई बाहेर सुद्धा आता मुंबई पोलीस ॲक्टिव्ह होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। त्याचसोबत एकीकडे पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगलने तपास करत असताना दुसरीकडे अजूनही सैफ अली खान त्या टीम जी आहे ती काही वेळापूर्वीच दाखल झालेली आहे आणि या इमारतीमध्ये दाखल झाल्यानंतर अजून काही पुरावे गोळा करता येतील का, जेणेकरून तपासामध्ये मदत होईल आणि आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी मुंबई पोलिसांना मदत होईल। आपल्याला माहिती आहे की एकीकडे पोलीस आरोपीला शोधत असताना आरोपीचा कोणताच थांगपत्ता लागत नसताना दुसरीकडे जे कामगार या इमारतीमध्ये काही काम करत होते त्यांच्यामार्फत सुद्धा आता चौकशी जी आहे ती केली जाते। कुठेतरी हा आरोपी या कामगाराच्या सहाय्याने या बिल्डिंगमध्ये शिरला होता का, कामगाराने त्यांना कुठेतरी या बिल्डिंगबाबतची किंवा सैफ अली खानच्या घराबाबतची माहिती दिली होती का, या अनुषंगाने सुद्धा पोलिसांकडनं आता तपास जो आहे तो केला जातोय। फ्लोरिंगचं काम करणाऱ्या 2 कामगारांना सैफ अली खानच्या घरामध्ये फ्लोरिंगचं काम सुरू होतं आणि तिथे काम करणाऱ्या 2 कामगारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची सुद्धा चौकशी जी आहे ती सुरू आहे। कारण एखाद्या व्यक्तीला म्हणजे कोणत्याच अनोळखी व्यक्तीला जर काम नसेल किंवा या बिल्डिंगमध्ये तो राहत नसेल तर त्याला आतमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नाही। मात्र जो आरोपी होता तो थेट 11व्या मजल्यावरती कसा पोहोचला, त्याला कसं माहीत की किंवा तो थेट 11व्या मजल्यावरतीच का गेला, इतर फ्लोअरवरती का गेला नाही, म्हणजे त्याला घटनेपूर्वी म्हणजे संपूर्ण त्याला माहिती होती आणि रेकी करून आणि या सगळ्या बाबतची माहिती घेऊनच तो कुठेतरी पुढे गेलेला होता। त्यामुळे तो एकटा नसून त्याला कुणीतरी मदत करत होता या प्रकरणी असा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे आता वेगवेगळ्या अँगलने पोलिसांच्या मार्फत जी आहे ती चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। एक संशय जो पोलिसांना आलेला आहे की कुठेतरी तो वांद्रे स्थानकाच्या आसपास परिसरामध्ये काल सकाळी दिसला आणि पहाटे पहिली ट्रेन पकडून तो मुंबई बाहेर पळाला असा संशय असताना आता मुंबई बाहेर सुद्धा आता मुंबई पोलीस ॲक्टिव्ह होईल आणि त्याला पकडण्यासाठी आता प्रयत्न जे आहेत ते केले जातील। अगदी धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।